न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक विधान परिषदेत महायुतीला धक्का. अपक्ष गोकुळ गीते विजयी, शिंदे गटात खळबळ. नरेंद्र दराडे यांचा पराभव. महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर. कुटुंबियांचा भावनिक जल्लोष. विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाशिक विधान परिषद मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटच्या वाट्याला आली होती. त्यानुसार नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. मात्र त्याचवेळी गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे संकेत दिले. उमेदवारी मागे घेण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रयत्न केले. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली होती. मात्र गोकुळ गीते यांनी माघार घेण्यास नकार दिला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. प्रचारात फारशी आक्रमक भूमिका न घेताही गोकुळ गीते यांनी प्रभावी संपर्क आणि मतदारांशी असलेल्या समन्वयाच्या जोरावर विजय मिळवला. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. हा निकाल केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून महायुतीतील अंतर्गत राजकारणाचाही परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांच्याशिवाय महायुतीतील इतर अनेक नेत्यांनी माझा विश्वासघात केला, अंधारात ठेवून माझा पराभव घडवून आणला, असा गंभीर आरोप केला. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनीही हा निकाल धक्कादायक असल्याचे सांगत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष साजरा केला. त्यांच्या निवासस्थानी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विजयाची बातमी समजताच कुटुंबीय भावूक झाले असून त्यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाल्याचे दृश्यही पाहायला मिळाले. नाशिकमधील हा निकाल महायुतीसाठी इशारा मानला जात असून विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि महायुतीतील समन्वयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी आपल्याला माहीत आहे राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पण आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहीत आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहीत आहे. पण त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. एकंदर पाहिलं तर दराडेंकडून प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत. थेट आम्ही कोट्यवधी रुपये देऊन गीतेंना खाली बसवलं असं त्यांनी देखील प्रत्यक्षपणे म्हटलंय. बापरे, याबद्दल मला काही माहिती नाही. हो, तुमच्या विजयाचं नेमकं काय सूत्र होतं? नाही, मतदारांचा विश्वास, मतदारांची असलेली त्या उमेदवाराबद्दलची नाराजी आणि माझे प्रामाणिक अहोरात्र झटणारे कार्यकर्ते, हा माझ्या विजयाचा मागचा. 3 मंत्री प्रयत्न करत होते. तुम्हाला कुठे वाटला, काय तुम्हाला मतदारांनी का साथ दिली? हा इतका मोठा मतदारसंघ आहे, 15 तालुके, 18 नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका. मागच्या 8 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण या आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला भेटला. जर दराडे म्हणतायत की विश्वासघात झाला, नेत्यांनी विश्वास कोणी केला त्यांनी त्यांना विचारलं. तुमची पुढची भूमिका मी तर उमेदवार होतो अपक्ष, त्याच्यामुळे माझा विश्वासघात करण्याचा काही प्रश्न येत नाही. तुमची भूमिका काय असेल? आता कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून निवडून आणलं, हा अधिकार त्या कार्यकर्त्यांचा. अशीच भूमिका काल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतली होती. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईल. धाराशिव पॅटर्न आपण नाशिकमध्ये राबवताय का? नाही, असं काही नसतं. धाराशिव पॅटर्न वगैरे नाही, पण कार्यकर्त्यांचा त्या नेत्यावर अधिकार असतो आणि कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, तर तो नेता कायम यशस्वी होतो. तुम्ही गिरीश महाजन सामंत एकनाथ शिंदेशी विजय झाल्यानंतर काही
बोलणं झालं नाही 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 नाही. मी आतमध्ये आहे, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. गिरीश महाजनांची जर भेट तुम्ही विमानात घेणार आपल्याला का? ओझरच्या आज एअरपोर्टवर तर मी फक्त माझ्या कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव करणार. मग आता उद्या बघू काय काय होतं. ओझरच्या एअरपोर्टवर विमान पाठवले अशी देखील चर्चा आहे. तसं असेल तर आपण तात्काळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेणार का? मला काही याबद्दल कल्पना नाही. पण तुमचे समर्थक सांगता की विमान आलेलं आहे आणि तुम्ही भेट घेणार. मला माहित नाही, या चर्चा बाहेर वावटावर पण असू शकते, तुम्ही खात्री करा. एकनाथ शिंदेची भेट घेणार का पण? सर निरोप आला तर भेट घेणार का? निरोप जर आला तर तुम्ही भेट शिंदेचा जर घेणार का? निरोप आला तर आपण भेट घेणार. हा, मी कोणाला पण भेटू शकतो, लोकशाही आहे. उद्या मला मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, तत्सम खात्यांचे मंत्री असतील, यांना भेटणंच आहे. त्यात अपक्षही असं हा अपक्ष असल्यामुळे कोणाला हा, मी भेटू शकतो ना. कामं तर करावं लागणार ना. मी लोकांना वचनबद्ध केलंय त्या ठिकाणी त्यांची कामं करण्यासाठी. मला ज्यांना कोणाला भेटावं लागेल, मग ते महायुतीचे असो, महाविकास आघाडीचे असो, मी त्यांना भेटेल आणि माझी कामे मार्गी लागेल. महायुतीचे 432 मतं होते. दराडेंचा विजय निश्चित मानला होता. हे मात्र बघा आता फूट कशी झाली? हे बघा तुम्ही महायुतीचे मतं जरी असले तरी ही निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली. आपल्याला माहित आहे, पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये पण दराडेंबद्दल खूप त्या ठिकाणी नाराजगी होती. या आमदार महाशय महायुतीच्या नगरसेवकांना पण मागच्या 6 वर्षात पुढे उपलब्ध झालेले नव्हते. त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी यांनी दिलेला नव्हता. आपण जरी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणत असलो, पण ही निवडणूक गीते आणि दराडे यांच्या स्टेट झाली. आणि त्यात आता मला महाविकास आघाडी, मी पहिले सांगितलं का मला मालेगावचे आसिफभाई शेख, आपले मालेगावचे माझे आमदार इस्लाम पार्टी, त्यांचे मतं आणि महाविकास आघाडीचे मतं यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका माझ्या मागे स्पष्ट ठेवली. त्याच्यामुळे मला ताकद आली आणि नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून केलेला प्रचार या विजयामागचं हे गणित आहे. खरं तर या जागेवर आमदार म्हणून गणेश गीते हे दावेदार होते. 100% हा विजय, ही जागा गणेश भाऊंचीच होती आणि महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीने खेचून आणायला पाहिजे होती. पण त्या ठिकाणी असं काही झालं नाही. आपल्याला माहित आहे 31 मेला ही जागा वाटपात शिवसेनेला गेली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो प्रचंड प्रेशर आणला की आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि मग मी इथूनला अपक्ष फॉर्म त्या ठिकाणी सादर केला. दराडेंकडून काही अपशब्द वापरले गेले असं देखील? हे बघा, आता निवडणूक पार पडलेली आहे. त्यांनी माझा बाप काढला होता, आपल्याला पण माहित आहे. तू म्हातारा झाला का, तुला अजून निवडणुका लढवायला कालावधी आहे, असं पण ते त्यांचे बंधू बोललेले होते. पण आता माझा त्यांच्याबद्दलचा जो दावा होता तो संपलेला आहे. मला लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी विश्वास टाकलाय. मी त्या विश्वासाचं स्वागत करेल आणि भविष्यात त्यांच्या कामासाठी अहोरात्र झटेल एवढं सांगतो. ओके ओके.